हरतालिकाची पूजेला वाळू स्वच्छ धुवून महादेवाची पिंड काढून सखी पार्वती काढून घ्यायची. त्याच्यानंतर महादेवाला भस्म वाहून घ्यायचं. थोडंसं पहिले आधी सुरुवातीला दूध पाणी अभिषेक करून घ्यायचा. गणपतीची स्थापना करून घ्यायची आणि सगळे फूल दुर्वा हळद मग सखी पार्वतीला हळदी कुंकू वाहून घ्यायचं. चाफ्याचं पान कणीस बेल सगळे फळांची 5 पानं फुले सगळं वाहून घ्यायचं. पांढरे फूल दुर्वा आघाडा भेंडी गवारीची शेंग आमच्या इकडं पद्धत आहे. 5 फळे आणि दुधाचा नैवेद्य दाखवायचा आणि सखी पार्वतीला ओटीचं सामान शृंगाराचं सामान अर्पण करायचं आणि आरती कथा वाचून घ्यायची. अशी छान